ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता आपले सिरियल कोणती उत्सव आणि अनुसरून कोणला आहे सिद्धभैरवाला. तर सिद्धभैरव देवस्थानाची माहिती मी पुरी दिलेली आहे. इगतपुरी तालुक्यात खेडगावात मोराचा डोंगर, त्याच्या पायथ्याला पुरातन त्रेतायुगातील हे भैरवनाथाचं मंदिर आहे. मग आता भैरवनाथाची उत्पत्ती, भैरवनाथ हा शंकराचा एक अवतार आहे. आणि तो कशा करता का राक्षस माजले होते, अज्ञानी कुटुंब होतं आणि अज्ञानी दक्षिण भारतामध्ये जे राक्षस होते ते लोकांना त्रास देत होते. त्याच्याकरता शंकराने हा काळभैरवाचा अवतार घेतला. आता काळभैरवाचा जर विचार केला तर काळभैरव याचे मूळ शंकराचा अंश, त्याचे मूळ किती रूप आहेत? 8 रूप आहेत. नंतर त्याचे सगळे किती रूप आहेत? 64 रूप आहेत. आणि त्याच्यातला कोण आहे? एक वीरभद्र. आणि मग हे भूत केत प्रजाजनाचं रक्षण करण्याकरता आणि कुटुंबातल्या लोकांना, मूळ त्याचं ठिकाण भैरवाचं कुठे आहे? काशीला, तिथला तो कोतवाल आहे. पण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये लोकांकडे वाहनं नव्हते, काशीला जाणं शक्य नव्हतं. आणि मग भैरव शंकरांना या महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये हे काळभैरवाचे रूप घेतले. आणि मग कुटुंबाचं रक्षण व्हावा, मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव ही संस्था उभी करण्याकरता ही धारणा केलेली. आणि मग भैरवाचे जर म्हटलं तर 8 रूप आहेत. अथांग भैरव, चंदा भैरव, कपाल भैरव, क्रोधा भैरव, उन्मद भैरव, भीषण भैरव, सरू भैरव, महाहरा भैरव, समहरा भैरव. हे जे 8 रूप आहे ना, हे सगळे तामिळनाडूमध्ये. आणि मग हे 8 रूप तामिळनाडूमध्ये, त्याची तामिळनाडूमध्ये मंदिर आहेत. आता महाराष्ट्राचा माणूस तामिळनाडूत जाऊ शकत नाही त्यावेळेला. मग काय केलं त्यांनी? या काशीचा एक आणि आपलं याला बीड जिल्ह्यामध्ये सोनारीचा भैरवनाथ, सिन्नर तालुक्यात शहापांचाळ, तिथं 1 एकर जागेमध्ये भव्य असं काळभैरवाचं मंदिर आहे. आता हे खेडचं जे सिद्धभैरवाचं मंदिर आहे हे त्रेतायुगातलं आहे, हे पुरातन आहे. हा एक गाभाऱ्यामध्ये स्वयंभूशेष नागाची मूर्ती आहे. आणि हे मूळ ठिकाण आहे. इथं आपले जे कुळदैवत आहे हे मूळ भेटवण्याची जागा. इथं देव भेटवायचे, जेजूरला न्यायचे आणि तुळजापूरला न्यायचे आणि गोंधळ घालायचा. आजही प्रथा चालू आहे. आणि मग हे मूळ ठिकाण मानलं गेलं आहे. आमिरखिंडीचा भैरव आहे, आडाचा भैरव आहे, शिरपुंजाचा भैरव आहे, वरची भैरव आहे इगतपुरी तालुक्यात, माणिकामचा भैरव आहे आणि वडनेरचा भैरव. असे हे भैरवाचे रूप या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मग हे जे रूप आहेत, वैष्णोदेवीच्या मंदिरापाशी तिथे एक भैरवाचे रूप आहे. म्हणजे संपूर्ण भारताचा जर अभ्यास केला तर हे जागी लोकांना पूजा करण्याकरता का, जर सगळे एकच ठिकाणी भैरवा जर असता, ते ठिकाणी लोक चिवंदून मेले असते, गर्दी झाली असती, लोकांना जाण्या येण्याकरता साधनं नव्हते. म्हणून त्यांनी हे भैरवाचे वेगवेगळे रूप केले आहेत. आणि मग ज्याला जसं शक्य होईल
आपलं कुळदैवत भेटवायचे, मातृदेव भव पितृदेव भव ही संस्था उभी करायची, हादरलेले मन आहे हे एक करायचे, सुखदुःखाचे कुठंतरी स्थिर होण्याकरता साधनं आहेत आणि हे असे विभक्त रूप केलेले आहेत. म्हणजे बघा आपले पूर्वज जे आहे किती ज्ञानी होते, किती हुशार होते. त्याने आपल्याकरता आई जशी एखाद्या मुलाला, लहान मुलगा असतं तानं त्याला दूध पाजते, तो मोठं झालं त्याला भाकर देते, नंतर मग जास्त मोठं झालं त्याला 2 भाकरी देते. तसं आपल्या पूर्वजांनी आपल्या सोयीकरता हे जरी अनेक भैरोबाचे रूपं घेतले पण भैरोबा एकच. जसं भांड्यामध्ये सूर्य दिसतो, 10 भांडे ठेवले, 10 भांड्या मग सूर्य 10 आहे का? नाही, सूर्य एकच आहे. तसे भगवंताचे रूप, भगवंत एक आहे आणि तो एक जसं अनेक ठिकाणी दिसतो तसे या अनेक ठिकाणी जे रूपं दाखवले गेले का सोयीनुसार त्या प्रजेच्या लोकांना तिथं जाता यावा, तिथली पूजा करता यावा म्हणून हे भैरोबाचे रूपं दाखवलेत आणि भैरोबा एकच आहे. आणि त्याचं काम तो काय शिकवतो का आईवडिलांची सेवा करा. शंकर पार्वतीला त्याने आई मानलं होतं, त्यांनी शंकराची पार्वतीची आज्ञा पेळी. आजही पुढच्या पिढीनं आपल्या आईवडिलांची सेवा करावा, कुटुंबावस्था उभा करावा. कुटुंबावस्था कशी करता येईल याच्याकरता हे मुळात काळभैरवाचे रूप आहे आणि बिदरलेले हादरलेले लोक आहे यांना कुठंतरी स्थिर व्हावा, इकडं तिकडं भटकू नये म्हणून आपल्या देवाऱ्यामध्ये, आपल्या घरामध्ये स्थायीचं वैसं नाही करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा. तुम्ही कुठं हिंडू नका, तुम्हाला कुठं जायची गरज नाही, तुमच्या जागी त्यांची सेवा करा आणि तुमचा प्रपंच करा. म्हणून हे वेगवेगळे रूपं दाखवलेले, रूपं जरी वेगवेगळे असले पण भैरोबा एकच आहे. कोणत्याही भैरोबाला जा, तो एकच आहे, त्याचं काम एकच आहे. आणि म्हणून हे अनेक रूपं दाखवलेत आणि मग माणसाची चलबिचल होती, आपण ह्या भैरोबाला जाऊ का त्या भैरोबाला जाऊ का. कोणीही गेले तरी भैरोबा एकच आहे. पण ज्याच्या सोयीनुसार ज्याला जिथं जाता येईल तिथं जा, त्याचा आदर्श घ्या आणि आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या, चांगलं वळण द्या आणि आपली भारतीय संस्कृती मातृदेवो भव आणि ही उभी करा. जय भैरवनाथ महाराज की जय.